हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ असणार आहे माझ्या डिझायनर साड्यांचं कलेक्शन मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. काही दिवसांपूर्वी मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता ज्याच्यामध्ये होतं माझं काठपदर साड्यांचं कलेक्शन. त्या व्हिडिओला अप्रतिम रिस्पॉन्स आला, त्याबद्दल मनापासून आभार. असंच प्रेम आणि साथ आपली माझ्या सोबत राहू द्या हीच अपेक्षा. आणि चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. एवढ्या साड्यांचं कलेक्शन जे आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. प्रत्येक साडीबद्दल बोलणार आहे, प्रत्येक साडी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? माझी फर्स्ट साडी आहे डिझायनर साडी, जी माझी पहिली महागातली साडी म्हणू शकता लग्न झाल्यानंतरची. माझ्या ह्या साडीला ऑलमोस्ट 12 वर्ष झालेली आहे. तर 12 वर्षापासून ही साडी जशीच्या तशी आहे. ही साडी जी आहे खूप सुंदर साडी आहे. मी पूर्ण ओपन करून दाखवते. ही अशी हाफ साडी आहे, म्हणजे वरच्या साईडला प्लेन साडी आहे आणि खालच्या जे साईड आहे त्यामध्ये अशी डिझाईन जी आहे ती केलेली आहे. तुम्ही बघू शकता हे पूर्ण वेविंग आहे आणि त्यानंतर खाली जे आहे त्याचं नेट टाईप कपडा आहे आणि त्याला लेस आहे. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? बघू शकता किती सुंदर हा गाजरी कलर आहे. रेडिश दिसते आहे थोडीशी, मे बी थोडंसं ब्राईटनेस जास्त झाला असेल त्यामुळे, पण हा प्रॉपर गाजरी कलर आहे. ऑल ओव्हर साडी म्हणजे पूर्ण साडी अशी हाफ आहे, प्लेन आहे वरती आणि खाली जे आहे ते डिझाईन केलेले आहे. पूर्ण साडी अशी आहे. खूप छान साडी आहे. पार्टी वेअर साडी म्हणू शकतो आपण. तर म्हणजे कुठल्याही फेस्टिव्ह वेअरला पण वेअर करू शकतो आपण, कारण थोडीशी हेवी रेंजमध्ये साडी आहे. थोडीशी हेवी असल्यामुळं छान लुक देते. तर आपण फेस्टिव्ह वेअरला पण जी आहे ती यूज करू शकता. पण खूप छान साडी आहे, एकदम सॉफ्ट आहे. हा जो कपडा आहे तो इथे थोडंसं हेवी फील आहे, पण वरच्या साईडनी थोडंसं त्याला बॅलन्स करण्यासाठी प्लेन दिलेला आहे. त्यामुळे ओव्हरऑल जो लुक आहे तो खूप छान येतो. तर अशा पद्धतीने ही जी साडी आहे, तर अराउंड मी ही साडी घेतली होती 2500च्या आसपासच्या रेंजमध्ये आहे. 2500 ते 2200च्या रेंजमध्ये. खूप सुंदर साडी, असे इथे फ्लावर्स आहे आणि त्याला असं स्टोनचं वर्क केलेलं आहे. खूप छान लुक देतो, डिझायनर लुक देतो. आणि हे कॅटलॉग पीस असतात, म्हणजे सेम साडी म्हणजे एकच पीस क्रिएट केलेला असतो मॅन्युफॅक्चररकडून, आणि कॅटलॉग पीस असल्यामुळे अशी दुसरी साडी जी आहे ती अवेलेबल नसते. तर अशा पद्धतीने ही एक साडी आहे. त्यानंतर माझी दुसरी साडी आहे ही वाली नेव्ही ब्ल्यू कलरची साडी आहे. हलकासा ब्लॅकिश टोन दिसतो, पण नेव्ही ब्ल्यू कलर आहे हा. आणि याची जी लेस आहे ते बघू शकता तुम्ही, अशी झिगझॅग टाईपची जी लेस आहे मल्टी कलरमध्ये ती आहे. आणि याला सोनेरी कलरचे, गोल्डन कलरचे असे छोटेसे बीट्स आहे लेस. तर हे आहे टसल. पल्लू दाखवते तुम्हाला ओपन करून. पूर्ण प्लेन साडी आहे आणि त्याला अशी मल्टी कलरची बॉर्डर आणि हे असे टॅसल्स दिलेले आहे. खूप सुंदर साडी आहे, खूप छान डिझायनर लुक आहे. अजिबात हेवी नाही आहे, खूप सॉफ्ट आहे. तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आहे. म्हणजे कपडा जे आहे ते जॉर्जेट टाईप म्हणू शकतो आपण. थोडीशी शाईन आहे त्याच्यावरती. खूप सुंदर डिझायनर लुक जो आहे तो येतो या साडीने. आणि याचं जे ब्लाऊज येतात ते मी तुम्हाला शो करते. याचं पूर्ण डिझायनर ब्लाऊज आहे, म्हणजे भरलेलं ब्लाऊज आहे, त्याच्यावर हेवी वर्क केलेलं आहे. म्हणूनच साडी जी आहे ती प्लेन दिलेली आहे. कसं असतं, कॉन्ट्रास्ट असतं. म्हणजे जर ब्लाऊज जर प्लेन असेल तर साडी जी आहे ती हेवी असते, आणि जर साडी जर प्लेन असेल तर ब्लाऊज त्याचं कॉन्ट्रास्ट जे आहे ते हेवी वर्कवालं असतं. म्हणजे एकमेकांना ब्लाऊज आणि साडी दोघांनी एकमेकांना कॉम्प्लिमेंट केलं पाहिजे अशा पद्धतीने मॅन्युफॅक्चरर जे आहेत ते साड्या जे आहेत ते डिझाईन करत असतात. तर तशीच ही एक साडी आहे. अतिशय सुंदर साडी आहे. डार्क कलर टोन आहे, म्हणजे जर आपला कलर फेअर असेल तर फेअर कलरला अतिशय उठून दिसणारी साडी जी आहे ही पण अतिशय सुंदर साडी आहे. त्यानंतर आहे तिसरी साडी. हलकासा लेव्हेंडर कलर जो आहे तो आहे या साडीचा. हे बघा, पेस्टल कलरमध्ये आहे. याच्यावरती पण असं स्टोनचं काम केलेलं आहे. जरदोजी वर्क वगैरे जे आपण म्हणतो ना त्या टाईपचं वर्क आहे याच्यावरती. आणि याच्यावरती डार्क अशी पायपिंग जी आहे ती केलेली आहे अशा पद्धतीने. आणि मध्ये मध्ये ना अशा छोट्या छोट्या बुट्ट्या आहेत किंवा कोयरी वगैरे आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने ही पूर्ण साडी आहे. थोडीशी ट्रान्सपरंट येते, पण याच्या आतमध्ये शेप वेअर जर वेअर केला ना खूप छान लुक येतो. अच्छा, बघू शकतो. ठीक है, समझ गया.
ही पण खूप छान साडी आहे आणि एकदम एकदम लाईट वेट आहे, म्हणजे फील नाही होत की आपण हेवी कुठली साडी वेअर केलेली आहे. तर ही एक साडी जी आहे ती अतिशय माझी फेवरेट आहे. तर अशा ऑर्गेन्झामध्ये खूप ट्रेंड आलं होतं साड्यांचं. तर त्याच वेळेसला ही घेतली होती 2025ची, मागच्या वर्षीची साडी आहे. हे बघा, खूप छान. याचं पण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे. म्हणजे याच्या साडीवरती जे आहे ना, तर ते रनिंग ब्लाऊज आलेलं, पण मी जे पायपिंगचा जो कलर आहे वाईन कलर, तर त्या कलरचं जे ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजसोबत वेअर करते, म्हणजे एकमेकांना ते कॉम्प्लिमेंट करतं. त्यानंतरची जी साडी आहे ही आहे ऑर्गेन्झा साडी. आय नो की ह्या ज्या साड्या आहेत ना, आता प्रत्येकीजवळ अशी साडी असेलच. खूप ट्रेंडिंग, खूप व्हायरल साडी आहे ही ऑर्गेन्झा साडी. तर ही साडी मी ऑनलाईन घेतलेली फ्लिपकार्टवरनं, म्हणजे माझ्या भावाने मला गिफ्ट केलेली आहे. तर ऑलमोस्ट याच्यामध्ये आम्ही 3 ते 4 कलर होते. तर सगळ्यांसाठी दिवाळीसाठी माझ्या भावाने ही साडी घेतली होती. मला जो कलर दिला आहे तो हा दिलेला आहे स्काय ब्लू. माझ्या बहिणीसाठी पिंक कलर होता. त्यानंतर माझ्या बहिणीसाठी होता तो मँगो कलर होता. अशा 2 ते 3 साड्या ज्या आहेत त्या घेतल्या होत्या. सेम, फक्त कलर चेंज होते. तर त्यापैकी हा जो आहे स्काय ब्लू कलरची माझ्याकडे साडी नव्हती, त्यामुळे मग मी हा कलर पिक केला. ही पण साडी खूप छान दिसते. मी माझ्या इंट्रोडक्शनचा जो ब्लॉग होता त्यामध्ये ही साडी वेअर केली होती. तर अशा पद्धतीने खूप छान स्टाईल करू शकतो. याच्यावरचं ब्लाऊज सेम आहे रनिंग, पण मी त्याचं ट्रान्सपरंट स्लीव्सचं ब्लाऊज जे आहे ते शिवलेलं आहे. तर वेगवेगळे एक्सपेरिमेंट जर केले ना आपण साड्यांसोबत किंवा ब्लाऊजसोबत, तर ते अतिशय छान, म्हणजे उठून दिसतात साड्या. आणि लेटेस्ट स्टाईलनुसार आपण ब्लाऊज जे आहे ते जर स्टिच केलं तर एकदम मस्त जे लुक आहे तो आपण क्रिएट करू शकतो. अशा ज्या साड्या आहेत पेस्टल कलर्समध्ये आता खूप ट्रेंडिंग आणि व्हायरल आहेत. तर ही साडी माझ्या कपाटात आहे. तर मला असं वाटतं तुमच्याकडेही अशी एकतरी साडी असेलच ऑर्गेन्झा. आणि त्यानंतर सेम त्याच पॅटर्नमध्ये वेगळी साडी आहे. ही आहे पिंक कलरची. ही बघू शकता, ही पण खूप सुंदर साडी आहे. ही माझ्या आईने घेतलेली आहे माझ्यासाठी. प्रॉपर बेबी पिंक कलर याचा, आणि याला असं सरोस्कीचं जे वर्क आहे स्टोनचं, तर ते आहे. खूप सुंदर साडी. ऑर्गेन्झा नाही आहे हा कपडा, हा क्रश फॅब्रिकमध्ये आहे. ट्रान्सपरंट असल्यामुळे असं वाटतं की हे ऑर्गेन्झा असेल, पण हे ऑर्गेन्झा बिलकुल नाही आहे. ही साडी खूप छान चापून चोपून बसते. अतिशय सॉफ्ट साडी आहे आणि एकदम लाईट वेट आहे. आणि त्यानंतर आपण ही वेअर केल्यानंतर ही फुगत नाही, कशाच पद्धतीने फुगणार नाही. खूप सुंदर साडी आहे. तर ही पण साडी मी एका व्हिडिओमध्ये वेअर केलेली आहे. तर अशा पद्धतीने ही साडी जी आहे आपण खूप छान स्टाईल करू शकतो. कुठे मिनिमल पार्टी असेल किंवा एखादं छोटंसं फंक्शन असेल तर ही साडी जी आहे तुम्ही वेअर करू शकता. खूप छान लुक येतो. म्हणजे आता तुम्ही बघू शकता, ही जी साडी आहे एकदम प्लेन आहे, सरोस्कीचं वर्क आहे आणि याचा छोटासा काठ आहे. तर छोटा काठ असल्यामुळे ना एकदम एलिगंट लुक जो आहे तो आपल्याला मिळतो. ब्रॉड जे म्हणजे पल्लूला जर काठाला जर अशी ब्रॉड जर काठ असेल तर त्या साड्या जास्त भरीव दिसतात. तर असा एकदम स्टायलिश लुक जो आहे तर तो नाही मिळत आपल्याला. त्याच्यामुळे कधी पण जर आपण डिझायनर साड्या घेणार असेल तर त्याचा काठ चेक करायचा. काठ असा एकदम छोटासा असला पाहिजे, तरच ती साडी जी आहे ती खूप छान दिसते. हे बघा, आता मे बी मी डार्क ड्रेस वेअर केलेला आहे त्यामुळे तुम्हाला याचा कलर एवढा लक्षात येत नसेल. व्हिडिओमध्ये आय एम नॉट शुअर तुम्हाला दिसते की नाही व्यवस्थित. पण अशा पद्धतीने 1 कलर साडी जी आहे ती आहे आणि अशा लाईन्समध्ये जे आहे ते सरोस्कीचं वर्क केलेले आहे. हाफ साडीमध्ये आहे. त्यानंतर इथे नेसत्या पदराला प्लेन आहे पूर्ण. अशा पद्धतीने ही एक साडी आहे. त्यानंतर ही साडी आहे लिंबू कलरची साडी. तर ही जी साडी आहे ना एकदम लाईट वेट आहे, ऑर्गेन्झा अगेन. त्यानंतर याला पिंक कलरची पायपिंग आहे, इथे गोल्डन थोडंसं वर्क आहे आणि हे थ्रेड वर्क आहे. तुम्ही हा काठाचा जो भाग आहे तर तो म्हणजे प्रिंट टाईप आहे. आतले धागे म्हणजे वेविंगसारखं आहे, पण हे जे आहे ना हे वरच्या साईडनी स्टिच केलेले आहेत धागे, म्हणजे लेस जी आहे ती स्टिच केलेली आहे. बघू शकता तुम्ही येलो कलर. ही साडी बघितली ना तर मला अशोक सराफ मामा जे आहेत आपले मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले, तर त्यांचा डायलॉग जो आहे तो आठवतो. अशी बनवाबनवी जो मूव्ही आहे तर त्याच्यामध्ये लिंबू कलरची जी साडी आहे तर त्याच्याबद्दल उल्लेख केलेला आहे. आता लिंबाचं लोणचं, लिंबाचं सरबत, लिंबाचं मटण. लिंबाचं मटण कसं करता तो? माफ करा, मी चुकून बोलून गेलो. लिंबू कलरची साडी आहे, खूप छान आहे, सुंदर, एलिगंट आहे, लाईट वेट आहे. तर तुम्ही ही कुठल्याही पार्टीमध्ये घालू शकता आणि खूप छान उठून दिसते.
बघू शकता, खूप सुंदर साडी आहे ही पण. अगेन पूर्ण व्यवस्थित चापून चुपून घातल्यानंतर फुगत नाही. थोडंसं आता ऑर्गॅन्झा असल्यामुळे थोडंफार तर होणार आहे, पण मग आपल्यावरती पण डिपेंड करतं की आपण तिला कसं वेअर करतो, कसं स्टाईल करतो. तर असं आहे. तर इथे निराच्या साईडला आहे ना, खाली आहे हाफ वर्क केलेलं आहे. त्यानंतर इथून म्हणजे पल्लूपासून जो आपण पदर घेतो तर इथून फुल वर्क जे आहे ते केलं आहे. हे फ्लावर्स पण तुम्ही चेक करा. हे जे आहे ना, हे लेसनी बनवलेलं आहे फ्लावर. खूप छान साडी दिसते. ही पण साडी मी एका व्हिडिओमध्ये वेअर केली आहे. वुमेन्स डेचं जे निमित्ताने मी एम्पॉवर वुमनचं मोटिवेशनल व्हिडिओ बनवलेला होता. तर त्या व्हिडिओमध्ये ही साडी घातली होती. खूप छान साडी आहे ही पण. ओके, आता ही एक साडी आहे. आता अशा साड्या सहसा बघायला मिळत नाही. ही पण साडी फार जुनी आहे. माझं नवीन लग्न झालं होतं त्यावेळेस मी साडी घेतली. तिलाही भरपूर वर्ष झालेली आहेत, पण ही तशीच आहे. म्हणजे जास्त मी आता आपण साड्या घालतच नाही ना, डेली वेअरसाठी आपण ड्रेसेस यूज करतो. त्याच्यामुळे जास्त करून साड्यांचा यूज होत नाही. आता इथे कॉम्बिनेशन तुम्ही बघा. हा कलर आहे गाजरी कलर आणि हा जो कलर आहे तो नेव्ही ब्ल्यू कलर आहे. अशा पद्धतीने हाफ जो पार्ट आहे म्हणजे हा नेसत्या पदराचा पार्ट आहे म्हणजे निऱ्यांचा. तर इथे तुम्ही बघू शकता हाफ जे आहे तर ते इथे वर्क केलेलं आहे आणि त्याला स्टोनचं काम केलेलं आहे. हे थ्रेड वर्क आहे आणि याला स्टोन्स आहेत. हा नेव्ही ब्ल्यू कलर, त्याच्यावर असं गोल्डन आणि रेड जे आहे थ्रेड वर्क. आणि हा जो कलर आहे तर तो गाजरी कलर आहे. याला अशी लेस आहे आणि इथे तुम्ही छोटे छोटे स्पार्कल्स बघू शकता. तर हा आहे ना ग्लू टाईप आहे काहीतरी. हे सरस्की पण नाही आहे, ग्लू आहे आणि त्याला स्पार्कल आहे. त्याच्यामुळे असं थोडंसं शायनी जे आहे तर ते हे फॅब्रिक वाटतं. ही पण साडी खूप सुंदर आहे. याचं नेव्ही ब्ल्यू कलरचं ब्लाऊज आहे. ही पण छान लुक देतं. अशा ज्या साड्या आहेत ना, म्हणजे युनिक साड्या हव्या. कधी पण युनिक साड्या बघायच्या. म्हणजे प्रत्येकीच्या अंगावर ही साडी नसते. आता तुम्ही मार्केटमध्ये बघा, भरपूर साड्या ट्रेंडिंगमध्ये आलेल्या आहे. कधी पण ना, आता तुम्ही म्हणाल की ट्रेंड हे फॉलो करायला पाहिजे, पण काही बाबतीत ते नाही. म्हणजे त्या बाबतीत मला असं वाटतं की मी एक अपवाद असेल. मी कधीच ट्रेंड फॉलो करत नाही की ट्रेंड आलं आहे ह्या साडीचं म्हणून ही साडी घ्या. काय असतं, प्रत्येक वेळेला ट्रेंड फॉलो नाही केला जात. आता समजा ऑर्गॅन्झा तुम्ही बघाल, ज्यावेळेस ऑर्गॅन्झा साडीचं ट्रेंड आलं होतं प्रत्येक बाईच्या अंगावरती ऑर्गॅन्झा साडी होती. आणि कुठेही लग्नात जर घालून गेलं तर 4-5 साड्या तुम्हाला 4-5 बायांच्या अंगावर सेम साड्या मिळतील बघायला. त्यामुळे असं ट्रेंड फॉलो करायचं नाही की ज्यांनी म्हणजे आपल्याला ऑकवर्ड फील होईल. कारण काय होतं, आपल्या अंगातली साडी जर आपण दुसऱ्याच्या अंगात बघितली ना तर मग ती साडी पुन्हा घालू वाटत नाही. तर मग त्यामुळे पैसे वेस्ट होतात, असं माझं पर्सनल फील आहे. तर प्रत्येकाचे ओपिनियन वेगळे असू शकतात अर्थात. तर हे माझं ओपिनियन होतं. तर बघा, खूप सुंदर साडी आहे. असा एकदम बारीक जो आहे तो याचा पल्लू येतो आणि 2 कलर शेडमध्ये साडी असल्यामुळं अजूनच उठून जी ही साडी आहे तर ती दिसते. ही एक साडी आहे. त्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट ही एक साडी आहे माझ्याकडं, जिला आपण डिझायनर म्हणू शकतो. बघा, ही पूर्ण साडी जी आहे ऑल ओव्हर साडी पीच कलर साडीचा आहे आणि याला नेव्ही ब्ल्यू कलरची पायपिंग आहे. आणि इथे कॉर्नरला असे 2 ते 3 असे टसल्स जे आहे ते दिलेले आहे. ही जी साडी आहे ती जास्त कॉस्टली नाही आहे, खूप स्वस्त साडी आहे ही. तुम्ही किंमत जर ऐकली शॉक व्हाल. ही जी साडी आहे त्याची किंमत मी तुम्हाला सांगतेच, एकदा साडी बघून घ्या. अशा पद्धतीने ही साडी आहे. वन साइड पदर घेतला ना तर खूप सुंदर अशी दिसते. बघू शकता इथे ना ह्याचे गोल्डन टिकले आहेत. पूर्ण साडीवरती आहे, ऑल ओव्हर साडीवरती आहे लाइनिंगमध्ये. आणि ही जास्त हेवी पण वाटत नाही कारण की जे गोल्डन आहे ते पीच कलरला मॅच होते. त्याच्यामुळे असं खूप झगमग वाटत नाही आहे. तर असं एखादं शायनी जी साडी आहे तर तो तुम्ही वेअर करू शकता नाईटला. जर असेल तर नाईटचं फंक्शन असेल तर ही साडी तुम्ही नक्कीच वेअर करू शकता. याच्यावरती नेव्ही ब्ल्यू कलरचं कॉन्ट्रास्ट जे ब्लाऊज आहे तर ते आहे. अशा पद्धतीने ही साडी आहे. आता ह्या साडीची किंमत आहे फक्त आणि फक्त 350 रुपये. 350 रुपयाची साडी आहे. ही साडी मला लोकल मार्केटमध्ये मिळाली होती स्ट्रीट शॉपिंग
स्ट्रीटवरती शॉप केलेली आहे, पण ही अजिबात वेअर केल्यानंतर अजिबात वाटत नाही. हा मे बी कपड्यामध्ये थोडंसं कॉम्प्रोमाइज आहे, कारण की ऑब्व्हियसली प्राईसच्या मानाने याची इतकी चांगली क्वालिटी नाही राहणार इतर साड्यांच्या कंपॅरिझनमध्ये. पण तुम्ही बघू शकता, ही कुठेही कमी नाही आहे. म्हणजे तुम्ही जर एक प्रॉपर लुक जर तयार केला ना या साडीसोबत, जर तुम्हाला हवं असेल तर मी या साडीसोबत एक व्हिडिओ बनवू शकते, प्रॉपर व्यवस्थित ज्वेलरी वगैरे मेकअप करून एक लुक मी क्रिएट करून दाखवू शकते. जर तुम्हाला हवं असेल तर मग लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. आणि अशा पद्धतीने जे आहे ह्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या मला सांगा. कुठली साडी यामधली तुम्हाला जास्त आवडली ते माझ्यासोबत शेअर करा कमेंटमध्ये, जे ते तुम्ही मला कळवा. तर असं होतं माझं डिझायनर साड्यांचं कलेक्शन. मला सांगा की तुम्हाला हे कलेक्शन कसं वाटलं. जसं मला काठपदर साड्यांच्या साठी तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला होता, तर तसंच मला डिझायनर साडीचं जे कलेक्शन आहे त्याच्यासाठी पण खूप चांगला रिस्पॉन्स द्याल ही खात्री आहे. आणि नवीन असेच व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.